ही गोष्ट आहे एका मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलाची ज्याने फक्त 6 महिने आपल्या आयुष्यातील सोशल मीडियाला द्यायचं म्हणून ठरवलं. पण तो आता आहे सर्वात व्हायरल व्हिडिओ क्रिएटर. आपण बोलतोय शेवट रे बद्दल. आज सगळीजण वेगवेगळ्या युट्यूबर आणि वेगवेगळ्या कॉन्टेंट क्रिएटरांची उदाहरण देतात तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी. पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात पण कॉन्टेंट क्रिएटरांची कमी नाही. आज सांगत आहे मी तुम्हाला गोष्ट शेवट रेची. त्याचा पहिला हा व्हिडिओ बघून घ्या, सर्वात आधीचा व्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनलमध्ये निखिल चौगुले ब्लॉग्स. तर आज आपण खूप दिवसानंतर लॉकडाऊन उघडलेला आहे. तर आपल्याला आज काय करायचं आहे की आज आम्ही म्हणजे खूप दिवसांनी लॉकडाऊन उघडले, त्यामुळं मी आज कोल्हापूरला जाणार आहे. तर कोल्हापूरला जाऊन मस्त मॅगडी बिगडीला जाऊन रंकाळा फिरून येणार आहे. तर एवढंच आहे, बाकी काय विषय नाही आज ब्लॉगचा. तर एवढंच. पहिल्यांदा सर्वजण असेच बोलत असतात, हळूहळू कॉन्फिडन्स येत जातोय जसं लोक सपोर्ट करतात. पण यामध्ये एक गोष्ट असते की आपलेच तुम्हाला सपोर्ट करत नाहीत. तसंच शेवटरेला सुद्धा भरपूर जण माघारी बोललेली की तू काय करू शकत नाहीस, कशाला व्हिडिओ करत फिरतोस. पण त्यानं माघारी बघितलं नाही आणि यूट्यूबवरती 100K प्लस सबस्क्रायबर मिळवून सिल्वर प्ले बटन घेऊन आला. त्यानंतरनं तसंच इंस्टाग्रामवरती सुद्धा 2 लाख प्लस फॉलोअर्स आहेत. आणि आत्ता तो GT नवीन चेस काढलाय, 4 लाख प्लस त्याची किंमत आहे. आणि ते बघून आता 100% त्या सर्व लोकांची जे माघारी बोलत होते त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. तसंच भावा, तू पण तुझ्या माघारी बोलणाऱ्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नको. तू पण तुझं काम करत राहा, कॉन्टेंट अपलोड करत राहा आणि पुढे जा. शेवट रे. आणि जर हा व्हिडिओ शेवट रे दादा तुम्ही बघत असतील तर कमेंटमध्ये नवीन क्रिएटरांसाठी काहीतरी संदेश द्या. विषय संपला.